1911च्या राज्यारोहण समारंभाची अंधार कोठडीत पडलेली सावली. मागे सांगितल्याप्रमाणे श्री होतीलाल यांचे पत्र हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध झाल्याने अधिकाऱ्यांमध्ये जी खळबळ उडाली तिच्या आगेमागेच राजकीय बंदिवानांच्या आशा एकाएकी अगदी फलोन्मुख होणार म्हणून दाट वंदता उठली. वंदता उठली की इंग्लंडात राज्याभिषेक झाल्यावर तर राजे जॉर्ज हे हिंदुस्थानात येणार आणि महिना 2 महिन्यात म्हणजे डिसेंबर 1911 हिंदुस्थानातही राज्याभिषेक समारंभ केला जाणार. आणि आश्चर्याची गोष्ट ही की त्या संधीस त्या राज्यारोहण समारंभाप्रित्यर्थ सर्व राजकीय बंदिवान मी देखील सुटण्याची आशा. दुष्काळामध्ये अत्यंत उपाशी लोकांचे थवे जेथे जेथे भिक्षा मागावयास जमविण्यात येतात तेथे भिक्षा आली म्हणताच त्यांच्या आत्म्याची जी तळमळ उडते आणि मला मिळण्याच्या आधीच ती भिक्षा संपून तर जाणार नाही ना म्हणून जीवाची जी असह्य धडपड चालते ती स्थिती जुबिली होईंगी या शब्दासरशी सुटणार होणार किंवा निदान सूट मिळणार या वंदतेने बंदिवानांच्या वसाहतीची होते. जिकडे तिकडे एकदम ती बातमी पसरून ज्यांच्या त्यांच्या तोंडावर उल्हास दिसू लागतो. आपला क्रमांक उत्सवाच्या वेळी जी नावे जाणार त्यात असणे नसणे हे आपल्या बंदिवासातील वर्तनावर म्हणजेच आपण बंदिवानावरील अधिकारास किती प्रसन्न करू शकलो यावर अवलंबून आहे हे प्रत्येकास माहीत असल्याने जो तो बंदी अधिकाऱ्यांची शक्य ती हाजीहाजी करू लागतो. अत्यंत त्रासदायक कामेही बिनहरकत व बिनबोभाट होऊ लागतात. अधिकारी पण कामे वाढवून त्या संधीचा चोपून फायदा घेतात. कोणी बंदिवान कुटकुटला की लगेच आमिष पुढे तळपेच. भैया थोड़े दिन बाकी है, अभी जुबिली आती है, तुम्हारा नाम हम सरकार की ऊपर भेजने वाला है. आशादायी वातावरणात जुबिली उत्सव आता है ही खरी खोटी वंदता उठवण्याचा अवकाश की बंदीजनांचा तो महिना 1.5 महिना मोठ्या आनंदात जावायचाही ठरलेले. यावत जन्म काळे पाण्याची शिक्षा झालेल्या आणि काहीतरी असंभव घटना घडल्याविना घरी परत जाण्याची, आयुष्यात परत स्वतंत्रतेचे सुख भोगण्याची काहीही आशा उरलेली नसलेल्या त्या अंदमानातील बंदिवानास असंभवनीय घटनेचीच काय ती आशा धरता येणार. उत्सव आता है. तशी कोणतीही असंभवनीय घटनेची वार्ता आली की त्यांची आशा साहजिकच त्या घटनेच्या असंभवनीयतेपेक्षा तिच्या अनुकूलतेकडेच अधिक आकर्षित होई आणि त्यांच्या विश्वासासही आपल्याबरोबर आकर्षून नेई. त्यामुळे बहुधा दरवर्षी निदान दर 2-3 वर्षांनी उत्सव आता है. सुटका किंवा सूट तरी मिळणार म्हणून हूल उठवायचीच आणि निराशेने आणि दुःखाने वेडावलेले बंदिवान तिच्यावरती खोटी ठरे तो विश्वास ठेवून काही दिवस तरी किंचित सुखात घालवायचेच. असा क्रम अव्याहत चालू असे. आश्चर्य हे की त्या बातम्या वारंवार खोट्या ठरत असताही त्यांच्यावर त्या उठवल्या जाताच लोकांचा विश्वास पुन्हा पूर्ववत बसे आणि कोणी जरी त्या निराशेच्या समुद्रात बुडणाऱ्या लोकांस सांगितले की ह्या उत्सवाची वंदता ही तू जीच लोंबकळू पाहतो आहेस ती केवळ कल्पनेची काडी आहे तर त्यास त्याची आशा अशा रीतीने भंग केल्याविषयी राग येई. आत्यंतिक संकटात सुटका होणे हे असंभवनीय आहे असे स्वतःला वाटत असताही तीच निराशेची गोष्ट कोणी दुसऱ्याने सांगितली किंवा त्या संकटातून सुटका होण्याची एखादी वंदता स्वतःला अगदी अशक्य आहे. सुटकेची काही एक आशा नाही असे वाटत असताही ती वंदता आणि ती आशा खोटी आहे असे दुसऱ्या कोणी म्हटले की त्या दुसऱ्या तसे म्हणणाऱ्या गृहस्थावरच आपल्या निराशेचा राग काढण्याचा आणि यावरच संतुष्ट होण्याचा हा मानव स्वभाव आमच्या देखील काही वेळा अनुभवास आलेला आहे. जेव्हा हायकोर्टात एक जन्मठेप झाल्यानंतर दुसरा हत्येचा खटला आमच्यावर भरला गेला तेव्हा 99 अंशी आम्हास आता ह्या खटल्यात फाशीची शिक्षा दिली जाणार अशी आमची मनोदेवी आम्हास सांगत असे. आम्ही आमच्या मनाची सज्जता मरणास आलिंगण्यास करीतही होतो. पण तरी एकदा एक सहानुभूती बाळगणारे अधिकारी डोंगरीच्या तुरुंगात आम्हास भेटून बोलत असता जेव्हा आम्हास म्हणाले, यावेळेस बहुधा फाशीची शिक्षा होणार तुम्हाला, तेव्हा मनास अकस्मात त्या गृहस्थाचा राग आल्यासारखे वाटते.
विवेकाने तो राग कसा आवरावा लागला याची आम्हास अजून आठवण येत आहे. याच पूर्वप्रसंगाच्या आठवणींनी कठोर आणि निराशाप्रणव बनलेल्या आमच्या मनावर या राज्यारोहणानिमित्त होणाऱ्या उत्सवात आमची संपूर्ण सुटका होईल या बातमीचा काहीच विशेष परिणाम झाला नाही. परंतु इतर राजबंदीवानांच्या उल्हासास पारावर राहिला नाही. जो तो आता आपण परत घरी कधी जाणार, गेल्यावर काय करणार, इतकेच नव्हे आगगाडीच्या कोणत्या फाट्यांचे कोठे जाणार इतक्यापर्यंत बेत ठरवून टाकू लागला. त्यातही कित्येकास या जन्म काळे पाणी तर कित्येकास 14, 10, 7 वर्ष अशा भारी भारी शिक्षा होऊन आणि त्या शिक्षा देण्यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च करून पुरी 1.5-2 वर्षही झालेली नव्हती. इतक्या थोड्या अवधीत इतक्या पैशांच्या आणि त्रासाच्या कमाईवर पाणी सोडून त्यांच्यासारख्या भयंकर समजल्या जाणाऱ्या लोकांस कोणी पटकन बंदीगृहाची द्वारे उघडी टाकून वाटेल तिकडे जाऊ देईल हे मला शक्य दिसेना. तथापि राजकीय इतिहासात अशा प्रकारच्या अशक्य गोष्टीही कधीकधी शक्य होतात हेही मी आयर्लंड, इटाली, रशिया इत्यादी उदाहरणांवरून दाखवले. अगदी निराश जरी मनुष्याने कधीच होता कामा नये, तथापि वेडी आशा धरण्यापेक्षा ती न धरणेच कर्मयोगाच्या मार्गात अधिक श्रेयस्करच नव्हे तर सुखकरही होते. एतदर्थ इतक्या लवकर सुटून जाल ही आशा धरू नका. आपणास येथेच हे कष्ट निश्चित अवधी सांगणे आज अशक्य आहे अशा काळापर्यंत काढावे लागणार हेच गृहीत धरून तदनुरूप मनाची सज्जता ठेवा, असे मी माझ्या राजकीय सहतपींना वारंवार सांगत राहिलो. परंतु काही केल्याने त्यांची उत्सुकता आणि आता आम्ही सुटणारच हा विश्वासही कमी होईना. वर वर्णन केलेल्या मानवी स्वभावानुरूप त्यातील कित्येक माझ्यावर माझ्या या दुर्मुखलेल्या भविष्यवादासाठी रागवतेही. त्यातही कित्येकांचा विश्वास अरविंद बाबूंच्या एका भविष्यवाणीवर अवलंबून करीत होता. अरविंद बाबू सुटले तेव्हा त्यांच्याबरोबर ज्या लोकांस कठोर कारावासाच्या आणि द्वीपानंतरच्या यावत जन्मदिक शिक्षा झाल्या होत्या त्यांच्याकडे वळून ते अभियुक्तांच्या पिंजऱ्यांमधून बाहेर पडता पडता म्हणाले होते की, तरुणांनो जा, तुम्ही आज सुटला नाही, चिंता नाही, 3 वर्षाच्या आत तुम्ही सर्वजण परत याल. अरविंद बाबूंचे कृष्णदर्शन. अरविंद बाबूस कारागृहात कृष्णदर्शन झालेले होते तेव्हा त्यांची भविष्यवाणी खरी होणार असा त्या सर्व मंडळींचा दृढ विश्वास. बरं, भविष्यवाणीप्रमाणे जर बंगाली बॉम्ब गोळेवाले सुटले तर मग आग्रा पंजाबकडील नुसते लेखणीवाले सुटणार हे व्यवहारवाणीनेही सिद्धच होत होते. आणि इतकी सगळी सेनेची सेना सुटली असता तीर्था महाराष्ट्रीय क्रांतिकारकांनाच तेवढे कोण वाट गोंबून ठेवणार. येतावता सगळे राजबंदीवान सुटणार हा सगळ्यांचा निर्धार झाला. प्रश्न काय तो एकच उरला की अरविंद बाबूंच्या भविष्यवाणीतील ती 3-4 वर्षे मोजावी कोठून. अनेकांनी मीमांसकांच्या सूक्ष्म समन्वय पद्धतीचा वारंवार अवलंब करून अखेर अनुकूल तेच सत्य आहे असे ठरवले. त्या डिसेंबरातच ती भविष्यवाणी फलद्रूप होणार आणि तो राज्यारोहणाचा अलौकिक प्रसंगही आलेला. निश्चित आम्ही सगळे सुटणार. कोण ती उत्सुकता सुटणार ज्यांच्या प्रियकर वदनांचे दर्शन जन्मांचे अंतरले म्हणून हृदय कासावीस होई. त्यांची ती प्रियकर वदने काळाने त्यांच्यावर एकही नवीन सुरकुती पाडण्याच्या आधी जशीची तशीच एका 2-3 वर्षांच्या अवधीत आम्ही परत जाऊन पाहणार. एकमेकांच्या घरी जाऊन आपल्या या अंदमानातील कठोर छळाच्या दुःखद कथा कौटुंबिक स्नेहाच्या सुखाच्या मांडीवर लोळत सांगणार. झाले. बंगालास महाराष्ट्रीयांनी आमंत्रणे दिली, पंजाब्यांनी महाराष्ट्रीयास दिली. आमंत्रणे देखील देऊन टाकली. मलाही आमंत्रणे अर्थातच मिळाली. त्या राजबंदीवानातील माझ्या भागात जे ठेवलेले होते ते सर्व मजबहुती गोळा होत आणि अगदी निष्कपट आनंदाने उत्तरी आणि बंगाली उच्चारात तात्या म्हणून म्हणत आग्रह करीत, तात्या आप जाओगे, हमारे तात्या अब देश में जरूर अवश्य जाएंगे. म्हणून ते उदार हृदयी तरुण माझ्या सुटकेची निराशा घालविण्याचा मनापासून प्रयत्न करीत. खरोखरच त्या सर्वांस माझी 50 वर्षाची शिक्षा ऐकून आणि पाहून इतके वाईट वाटे की त्या उत्सवा प्रित्यर्थ होणाऱ्या त्यांच्या सुटकेहून माझ्या सुटकेचा त्यास अधिक आनंद होत होता. उत्सव जवळ आला. वंत्यताना पारावर राहिला नाही. अंदमानाच्या अधिकाऱ्यांनी जिकडे तिकडे चकचकाट करण्यास आरंभ केला. जो तो बंदिवान समजू लागला, मी तर सुटणारच. राज्यारोहणाचा दिवस उद्या उजाडणार.
तेव्हा जिकडे तिकडे दाट वंदता की राजकीय बंदिवान सोडण्याची आज्ञा आली देखील सत्ताधिकाऱ्यांस देखील खरोखरच वाटे की हे खास सुटणार. मागून आम्हास कळले की आत खरोखरच काही शिजत होते. राज्यारोहण समारंभाच्या दिवसाच्या आधीची ही संध्याकाळ. आम्ही सर्व बंदिवान जेवून एका ओळीने बसलो होतो. माझे सहकष्टभोगी राजबंदीही माझ्याजवळच बसले, कारण त्या आनंदाच्या गडबडीत जमादारही चूर होता. तोही उद्या सुटणारच. कोणत्या गाडीने कलकत्त्याहून पुढे जावे हाच विचार काय तो ठरविणे उरलेले. इतक्यात खान धापा टाकीत आला आणि माझे हात बळाने आपल्या हातात दाबून म्हणाला, बालिस्टर बाबू, आप छूट गए. हा खान म्हणजे दुष्टातला तिसऱ्या प्रतीचा दुष्ट होता. बारीसाहेबांचा आज्ञेचा ओहळ ज्या 3 मोठमोठ्या गटारातून अप्रतिहित वेगाने नव्हे वर्धमान वेगाने वाहत कारागारात पोहोचे, त्यात खानांच्या मुख्य पठाणी जमादारांचा पहिला क्रमांक, यांचा दुसरा आणि खान यांचा तिसरा. बारीबाबांच्या क्रोधाच्या हातातील हे पठाणी त्रिशूळ राजबंदिवानांच्या हृदयात सदा भोसकलेले असावयाचे. त्यातील हा एक शूळ. खान पण तो आज इतका बोथट झाला. जेथे त्यांचा लाभालाभ नसेल तेथे दुष्ट सुष्टही होतात. आज उद्या सगळेच सुटणार. मग आता माझा द्वेष करून खानास काय मिळणार? क्वचित मी सुटल्यावर बालिस्टर म्हणून त्यांच्या एखाद्या नव्या दरवड्याच्या प्रकरणात त्यांच्यावरील खटल्यात उपयोगी देखील पडेन. नाही कोणी म्हणावे नव्हे अशा उघड विनंत्या देखील नेहमी करण्यात येत. तेव्हा माझ्याशी आता स्नेहच लाभकारक असल्याने आणि हानिकारक तरी नसल्याने खान माझे मनपूर्वक अभिनंदन करू लागला आणि राजबंदिवानास सांगू लागला, बडे बाबू छूट गए. मी हसत विचारले, पण तुम्हास कोणी सांगितले? तो म्हणे, अहो आता कोणी कशा सांगावयास पाहिजे. स्वतः बारीने आम्हा सर्वांस हुकूम दिला आहे की उद्या बाहेरच्या सर्व भागातील जमादारास येथे बोलावले आहे म्हणून सांगा, कारण राजबंदिवान सुटताच त्यास अमक्या बेटात नेणे आहे आणि तेथून बोट येताच तीवर चढवणे आहे. पुन्हा मी म्हटले, पण मीही सुटणार हे कशावरून? तो म्हणाला, मी बारीस विचारले तेव्हा तो हसला. त्या एका साधारण बंदीपालाच्या एका धूर्त हसण्यावर आमच्या सुटकेच्या बातमीचा हा डोलारा उभारलेला. तथापि बालिस्टर बाबू, तुम्ही सुटलेत हे शब्द ऐकताच माझ्या मनात आनंदाची लहर उसळवायची राहिली नाही. उद्या सुटका झाल्यावर व घरी जाऊन बाळास जसा सोडला तसा एका वर्षाच्या आत जाऊन हृदयाशी घट्ट घेता येणार आणि सोडलेले सर्व प्रियजन एखाद्या दुष्ट स्वप्नातून जागे होताच पटकन घोघोभोवती गोळा होतात तसे हसत गोळा होणार. ही अत्यंत असंभवनीय रमणीय कल्पना मनात भारावून गेली. ही कल्पनाच आहे हे माहीत असताना देखील आनंद देऊ लागली. दुर्दैवाच्या दारुण दुःखाचे दिवस कंठीत असता खोटी आशा ती खोटी आहे हे माहीत असताही कित्येक वेळा त्या दुःखाची धार किंचित बोथट करण्यास उपयोगी पडते यात शंका नाही. ही बातमी ऐकताच ते सगळे राजबंदी माझ्या गळा पडले आणि म्हणाले, अभि तो विश्वास हुआ, आता तर सुटणार ना? मी मानेने नाही म्हणताच त्यातील एका अत्यंत निर्वाज्य सहानुभूती बाळगणाऱ्या उत्साही तरुण मित्राने माझ्या गळ्यातील जी बंदिवानाची लोखंडी हसळी जित क्रमांकाचा आणि शिक्षेचा लाकडी बिल्ला लटकावलेला असतो ती धरली आणि म्हणाला, तुटणार. उद्या हा बिल्ला तुमच्या गळ्यातून तुटणार. मी म्हणालो, तुम्ही कोणी सुटाल, मी नाही. तथापि आपणापैकी एक जण जरी सर्वस्वी सुटला तरी तितका आनंदच होणार आहे. देशाचे तितके कल्याण अधिकच होणारे आहे. माझ्या या अविश्वासीपणाने किंचित त्रासून त्या उत्साही मित्राने प्रेमळ रागाच्या आवाशात माझी लोखंडी हसळी बिल्ला धरून अशी हासडले की तो लोखंडी बिल्ला खरोखरच तुटून पडला. माझ्या मानेलाही थोडे खरचटले, परंतु हाही शुभशकुनच मानून ते आणि ही बातमी इतर भागात कळताच इतर राजबंदिवान आता मात्र बालिस्टर बाबू निश्चयाने उद्या सुटणार म्हणून अधिकच निश्चिंत झाले. ह्या तुमच्या शुभशकुनाचा एक मात्र निश्चित परिणाम होणार तो म्हणजे आपला बिल्ला तोडून टाकल्याच्या आरोपावरून आम्हास कारागारीय शिक्षा मिळणार म्हणून मीही एक भविष्य केले आणि अरविंद बाबूंच्या भविष्यापेक्षा तेच भविष्य अधिक विश्वसनीय ठरले, कारण अखेर जेव्हा ते अपेक्षित उद्या उजाडला तेव्हा सर्व राजबंदिवानास इतर शेकडो बंदिवानांसह कारागृहाचे द्वारापाशी बोलावण्यात आले, पण मला आणि एका बंगाली युवकास प्रथम बोलावण्यास आले नाही. सर्व बंदिवान कारागृहाच्या दाराशी ते उघडते किंवा सुटका नसली तरी काही वर्षांची सूट तरी मिळून निदान किलकिले तरी किती होते ह्या अपेक्षेने चंचलित होऊन तिकडे पाहू लागले. पर्यवेक्षक साहेब
जे सुपरिटेंडेंट आले. नवीन कोरा गणवेश युनिफॉर्म घालून बारीसाहेबही आलेत. राजबंदीवानास एका बाजूस नावे घेऊन बोलावण्यास येऊ लागले. माझ्या नावाचा पत्ता नाही. अखेर ज्यास बोलावले त्यात सुदैवाने माझे वडील बंधू होते. त्यात सांगण्यात आले की तुम्हास शिक्षेच्या वर्षामागे प्रत्येकी 1 महिना सूट मिळाली आहे. या गणिताप्रमाणे मला पत्रास महिने शिक्षेची सूट तरी मिळावायच पाहिजे होती. पण मला सांगण्यात आले तुम्हाला सुटका नाही, सूटही नाही. इतर साध्या बंदिवानासही वर्षामागे 1 महिना सूटच मिळाली. आणखी त्या दिवशी उत्सवाप्रित्यर्थ सर्व बंदिवानास बटाटे भोजन देण्याची एक विशिष्ट कृपा करण्यात आली. त्या कृपेला मात्र मी सत्पात्र ठरलो. तशा रीतीने सुटका वा सूट न मिळता जॉर्ज महाराजांच्या राज्यारोहण समारंभाप्रित्यर्थ आम्हाला अखेर बटाटे भात काय तो मिळाला आणि बिल्ला तोडल्याविषयी शिक्षा. क्वचित त्यातही आम्ही आनंदच मानू म्हणूनच की काय संध्याकाळी बारीसाहेब आम्हास जेवत असता येऊन सांगते झाले की माझ्यासारख्या उभ्या अंदमानात अधिक शिक्षा भोगीत असलेल्या बंदिवानास 1 दिवसाची सूट देखील मिळाली नसल्याने त्यास व्यक्तिशः फार वाईट वाटत होते. तरी तुमच्यासारख्या भयंकर क्रांतिकारास त्याच्या मनातील तेढ जोवर लेशमात्र कमी झाली नाही तोवर काही एक सूट न देणे हे सरकारचे कर्तव्यच होते. इतर क्रांतिकारक राजबंदिवान म्हणून क्वचित समजले जाऊ शकतील, पण केवळ हत्यारी म्हणून, कॉमन मर्डरर म्हणून सरकार तुम्हाला समजत असल्याने तुम्हास त्या राजबंदिवानांच्या सुट्टीवर अधिकारही सांगता येणार नाही. मी म्हटले हे मला सांगण्यापूर्वीच ठाऊक होते. मी म्हणतच असे की भयंकर क्रांतिकारक म्हणून हत्यारी इत्यादी अराजनैतिक नॉन पॉलिटिकल बंदिवानांप्रमाणे मला सूट मिळणार नाही आणि मी हत्यारी अराजनैतिक बंदिवान म्हणून राजनैतिक बंदिवानाप्रमाणेही सवलतीस पात्र नाही. हा बटाटे भातही वास्तविक मला माझ्या मनातील तेढ सुटे तो मिळू नये हाही आपण परत न्यावा. कोणत्याही राजबंदिवानाची सुटका न होता आणि मला तर 1 दिवसाचीही सूट न मिळता 1911च्या राज्यारोहण समारंभ संपला. त्या दिवशी सकाळी कोठड्यामधून जेव्हा राजबंदिवान बाहेर आले होते तेव्हा त्यापैकी अनेक संध्याकाळीच पुन्हा त्या कोठड्यात आपण बंद होणार येणार नाही. आज सगळ्या संध्याकाळचे आत आपली उत्सवाप्रित्यर्थ सुटका होऊन आपण आगबोटीची वाट पाहत बंदीशाळेच्या बाहेर कोठेतरी असणार ही निश्चिती वाटली होती. परंतु संध्याकाळी पुन्हा त्या कोठडीचे तोंड पाहावे लागून त्यांना तिच्या जबड्यात पुरून घेण्यासाठी पुन्हा त्यात शिरावे लागले. बंदीगृहात अत्यंत भयाण उदास आणि सर्वांच्या तोंडावर निराशेची काळी भिन्न छाया पसरलेल्या ज्या काही वेळा मला अजून आठवतात त्यात ती संध्याकाळची वेळ आणि ती रात्र एक होती. मला सुटकेची निश्चिती वाटत नसताही परत खोलीत बंद होताना त्या इतरांच्या संसर्गजन्य निराशेच्या बाधेने माझ्याही मनास पछाडण्यास सोडले नाही. त्या दिवशी माझे भविष्य त्या अंधार कोठडीच्या त्या 4 भिंतीत चिणलेले होते. त्याच्या बाहेर सर्वत्र निराशा, काळोख. वैयक्तिक सुटकांचा प्रश्न मिटला, पण दुसरी उत्सुकता मनास लागली की त्या समारंभाच्या दिवशी निदान काहीतरी नवे अधिकार स्वदेशास मिळाले असतील का. क्रांतीची जी झटापट जीव देत घेत 4-5 वर्षे चालली होती तिचीही मी बातमी मिळवण्याचा प्रयत्न चालवला. बंदीगृहाबाहेर जे थोडे राजबंदिवान धाडण्यात आल्याचे मागे सांगितले आहे आणि जे त्या वसाहतीच्या निरनिराळ्या भागात पूर्ण कामे करीत ठेवलेले होते त्यास आजार वगैरे झाला तर बाहेरच्या रुग्णालयात ठेवण्यास येत नसे, कारण बाहेरच्या रुग्णालयात बंदिवान पुष्कळ स्वतंत्रतेने एकमेकांस भेटू शकत आणि खाण्यापिण्याची ही व्यवस्था बंदीगृहातील रुग्णालयापेक्षा साहजिकचपणेच अधिक बरी असे. ती स्वतंत्रता राजबंदिवानास मिळाली तर रुग्णालयातील आतिथ्याचा ते वारंवार उपभोग घेऊ इच्छितील आणि एकमेकांच्या चापून भेटी घेत राहतील. या साहजिक भीतीने राजबंदिवानात बाहेर कोणी आजारी झाला तर एकदम बंदीशाळेतील रुग्णालयात आणून कोठडीत बंद करण्यात येईल. या शिक्षेची भीती राजबंदिवानास इतकी वाटे की शक्यतो ते आजार लपवून कामे करीतच राहत. नाहीतर बाहेरची सापेक्ष स्वतंत्रता सुटून आजारी पडण्याच्या अपराधासाठी बंदीशाळेतील कोठडीत बंद होऊन पडण्याचा पुन्हा प्रसंग येणार. अशा रीतीनेच जरी आजारीपणात अधिक सवलतीची आणि आरामाची आवश्यकता असता त्याचवेळी कोठडीबंदीची शिक्षा मात्र राजबंदिवानांच्या आजारीपणाच्या दुःखास अधिकच दुःखतर करीत असे. तरीही या अडचणीचाही एक लाभ घेण्यास त्यास सवड सापडे आणि तो लाभ म्हणजे बाहेर मिळालेली बातमी आत बंदीशाळेत बंद असलेल्या सवंगड्यास पोचविण्यात येणे
हा होय. आजारी पडून कोणीतरी जेव्हा बंदीशाळेतल्या रुग्णालयात बाहेर धाडण्यात येई तेव्हा तो आपल्या अंथरूण पांघरुणात सहजच शक्य तितक्या बातम्याही मिळवून आत येई. बाहेर वर्तमानपत्रे अधिक सुलभपणे गुपचूप वाचण्यास मिळत असता बाहेर गेलेल्या राजबंद्यांपैकी ज्यास काही बातमी मिळे त्यास बहुतेक काही आजार लगेच होऊन तो बंदीशाळेतील रुग्णालयात बंद करण्यात धाडला जाई. राज्यारोहणाच्या निमित्त स्वदेशात काय झाले ह्याची बातमी काढण्याचे खटपटीत सारे राजबंदीवान असता बाहेरील एका राजबंदीवानास एकाएकी हा बातमीचा आजार झाला. आजारी बंदीवानात तोही मिसळला. थोडीशी परीक्षा होऊन बाहेरच्या बंदीवानास बाहेरच्या प्रशस्त आणि सापेक्षतः आरामदायक रुग्णालयात धाडून अधिकाऱ्याने राजबंद्यास कडकपणे वागविण्याच्या नियमानुरूप ले जाओ उसको जेल में कोठडी में बंद करो म्हणून आज्ञा सोडली. राजबंदी त्या कडक हुकुमासह सवलत समजून बंदीशाळेतील रुग्णालयाच्या कोठडीत येऊन कण्हत बंद होऊन पडला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे 10 वाजण्याच्या संधीस मी स्नानास माझ्या भागाच्या हौदात आलो. तो पलीकडल्या मागच्या चाळीच्या मागच्या खिडकीतून कोणीतरी सावरकर बाबू म्हणून दबून हाका मारित आहे. मी वर पाहतो तो त्या राजबंदीने माझी दृष्टादृष्ट होताच 2 मजल्यावरील चाळीतून खिडकीला लोंबकळत सांगितले की बंगालची विभागणी रद्द झाली. मी ऐकल्यावरही त्या बातमीवर एकदम विश्वास ठेवू शकलो नाही. पुन्हा विचारले, काय? बंगालची विभागणी? दॅट सेटल्ड फॅक्ट इज अनसेटल्ड? तो हसला आणि म्हणाला, होय होय. मी म्हटले, राजबंदीवानांच्या सुटकेसारखे हे एखादे भविष्य तर सांगता नाहीत ना? माझा मित्र म्हणाला, मुळीच नाही. पक्की बातमी. मी स्नान तसेच सोडून विभागातून इतर राजबंदीवानास बंगालची विभागणी रद्द झाली म्हणून ती बातमी धाडली. लवकरच दिल्लीच राजधानी गेली म्हणून कळले, परंतु त्या बातमीचे काही विशेष महत्त्व नव्हते. पण बंगालची फाळणी रद्द झाली ह्या बातमीमागे एक त्या विशिष्ट गोष्टीहून अत्यंत महत्त्वाचा असा धोरणाचा राजनैतिक प्रयोगाचा प्रश्न असल्याने राजबंदीवानास अत्यंत समाधान वाटले आणि त्या दिवशी ते आपली वैयक्तिक निराशा विसरून गेले. स्वदेशाचा प्रश्न जर असा यशस्वी रीतीने सुटत असेल तर आमची सुटका झाली नाही तरी चालेल असे उद्गार त्या तरुण संघातील प्रत्येकाच्या तोंडून निघत होते. बंगालची फाळणी ती काय, ती रद्द झाली हे अनुषंगिक समाधान होते, परंतु खरे समाधान हे होते की जे म्हटले ते करावयास लावले. जे म्हटले ते करावयास कसे लावावे याचा उपाय सापडला. अर्थातच त्यापुढे जे म्हणू ते करावयास लावू अशी धमक उत्पन्न झाली. काहींनी विचारले, पण बंगालची फाळणी रद्द झाली या यक्वचित खेळण्याने संतुष्ट होऊन पुन्हा? मी म्हटले, छे, ती भीती फारशी नको. एकदा मलेरियाचा ताप किन्नींच्या गोळीने जातो हे ज्यांच्या अनुभवास आले तो पुन्हा ताप भासू लागला की आपण होऊन किन्वीनच घेईल. दिल्लीच राजधानी गेल्याने मला काहीच वाईट वाटले नाही, कारण भावी हिंदुस्थानची राजधानी कोणती असावी याविषयी राज्यक्रांतिकारकात जेव्हा तेव्हा तात्विक चर्चा चाले तेव्हा तेव्हा हिंदुस्थानची राजधानी उज्जैनी व्हावी असे मत मी प्रतिपादन करताना सांगतच असे की जरी ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक, भौगोलिक आणि सामरिक दृष्टीने उज्जैनी हीच भावी भारताची राजधानी व्हावयास योग्य आहे, तरी राजधानी कोणती व्हावी हा प्रश्न सोडून कोणती बहुधा होईल हा प्रश्न विचारला असता बहुधा हिंदुस्थानची राजधानी दिल्लीच होईल असे सांगणे भाग पडते. ह्या माझ्या तर्कानुरूप ती दिल्लीला गेली यात मला काही वाईट वाटले नाही. ती राजधानी उज्जैनीला गेली असती तर मात्र आनंद झाला असता.